एक विषय माझ्याकडनं राहून गेला की घनकचरा, वेस्ट मॅनेजमेंट, कचऱ्याचं नियोजन हे आता आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. मी महासभेत 2 वेळा विषय काढला की ठाण्यामध्ये घनकचऱ्याचं खासगी एजन्सीला देऊन काम करून घेत आहेत, पण ते होत नाही. पैसे भरमसाठ महानगरपालिका खर्च करते, पण त्याच्यावर नियंत्रण नाही. आम्ही ॲग्रीमेंटमध्ये टर्म कंडिशन टाकतो, त्याचं पालन होतं की नाही, त्याच्यापासून घनकचऱ्यापासून काय वीज किती निर्माण होते, खत किती निर्माण होतं, ते विकलं जातं का, त्याच्यातून काय उत्पन्न मिळतं का, याचा कुठलाही लेखाजोखा आपल्याकडे घेतला जात नाही. केळकर साहेबांनी गेल्या आठवड्यामध्ये कोकरीमध्ये जे पाण्यासाठी STP प्लांट बनवलेला आहे, त्याचं 5 MLT काहीतरी पाण्याचं आहे, वर्षाला 5 की 10 MLT, मला नक्की फिगर माहीत नाही, पण त्याचं 10% सुद्धा काम होत नाही. ते पाणी जलशुद्धी करण्यासाठी तो STP बनवला आहे, पण ते शुद्धीकरण करून नाल्यात सोडतात. म्हणजे याचा अर्थ काय, आम्ही जे केलं आहे शहराच्या उपयोगासाठी, त्याचा उपयोग प्रॉपर होतो की नाही, आपण केलं त्याचे योग्य प्रकारे, याचं नियंत्रण, आणि त्याला वर्षाला त्या कंपनीला 10 कोटी आपण देतोय. आणि ते कॉन्ट्रॅक्टमध्ये असं ठरवलेलं आहे, ते 10 कोटी ते जलशुद्धी पाणी शुद्धी करून ते विकायचं आहे आणि त्याच्यातून पैसा जनरेट करायचा आहे. पण ते हे अजिबात होत नाही. ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत. या विषयाकडे प्रभाग म्हणून तर आहेच, पण शहर म्हणून या विषयाकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आणि ते मी माझी जबाबदारी समजतो. का जबाबदारी समजतो की आत्ता आमचा कचरा सगळ्या शहराचा भिवंडीला टाकला जातो, बरोबर आहे. आत्ता भिवंडी अनडेव्हलप आहे, म्हणून ठीक आहे. पण 5-10 वर्षाने जसं ठाणे डेव्हलप झालं तसं ते शहर पण डेव्हलप होणार आहे. बरोबर. मग काय होणार आहे, माझ्या घरातला कचरा मी शेजारच्या फ्लॅटमध्ये ठेवला दरवाजावर, मग त्याची माझी रोज भांडणं होणारच आहेत ना. हे माझा ठाण्याचा कचरा माझ्या भिवंडीला शेजाऱ्याच्या अंगणात मी टाकतो, तर याच्यासाठी कायमस्वरूपी काय करता येईल याचा विचार आपल्याला आतापासून शहर म्हणून करायचा. आणि राणे साहेब, तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे मांडले. आपल्या नागरिकांना हे समजून घ्यायचंय की आपले नगरसेवक जे आहे भारतीय जनता पक्षाचे, ते काम तर करतातच आहे, पण भविष्यात येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावर सुद्धा आपलं लक्ष आहे. असं नाही की एकदा समस्या आली आणि मग आपण जागे व्हावं. कारण पाणी, घनकचरा आणि वाहतूक यासाठी सुद्धा तुमच्याकडे सुद्धा काही सोल्युशन्स असतील, काही तुमच्याकडे सजेशन असतील, ते सुद्धा राणे साहेबांकडे पाठवा, म्हणजे त्याच्यावर पण आपल्याला विचार करता येईल. आणि तुम्ही जसं म्हणालात, आता मुंबईमध्ये कांजूर मार्गमध्ये एवढा कचरा अख्ख्या शहराचा येतो आणि विक्रोळीमध्ये भांडणं होतात कारण वास येतो. अशी स्थिती ठाण्यात होऊ नये, बरोबर. यासाठी प्रयत्न आपण सगळ्यांनीच करायला हवे. ह्याच्यासाठी आपल्याकडे प्लॅनिंग असायला हवं पुढच्या 25 वर्षाचं, 30 वर्षाचं, की मी म्हणतो आमच्या सगळ्याच, म्हणजे आता आम्ही काय करतोय की आमच्या 5 वर्षाच्या कालावधीपर्यंतचाच विचार करतो. जर आम्ही पुढच्या 25, 30, 50 वर्षाचा विचार केला तर हे खर्चाला सुद्धा थोडासा कंट्रोल होईल. आणि आपल्या सोयी सुविधा सुद्धा. आज मी एक काम केलं, उद्या 5 वर्षाने तिथे रस्त्याचं नियोजन असेल तर मी केलेलं गेलं फुकट तोड. तसं होता कामा नये. ह्याचं दुसरं कारण असं की ठाणे शहराचा किंवा ह्याचा DP डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो वेळेवर मंजूर होत नाही. म्हणजे आता DP आम्ही टाकलाय, 3-4 वर्ष झाली, तो अजूनही मंजूर नाही. त्यामुळे होतं काय, आणि मंजूर होतं त्यावेळी बऱ्याच वेळा त्याच्यावर अतिक्रमण झालेलं असतं. ठाणे शहरामध्ये अशी कितीतरी ठिकाणं आहेत किंवा अमेनिटीज प्लॉट आहेत. DP प्लॅन मध्ये तिथे अमेनिटीज शाळेसाठी ठेवल्या आहे, वेगवेगळ्या कामासाठी ठेवल्या आहे. अतिक्रमण होतं मंजूर होईपर्यंत. मग ज्यावेळी मंजूर होतं त्यावेळी ते वाटतं की तिथे अतिक्रमण झालेलं आहे. मग ते काढण्याला खर्च, मग कोर्टबाजी, मग सुप्रीम कोर्टापर्यंत दावे प्रतिदावे, त्याच्यामध्ये जाणारा वेळ. याचं कारण असं आहे की महानगरपालिका म्हणून किंवा त्या विभागाचा, त्या प्रभागाचा नगरसेवक म्हणून या सगळ्या गोष्टीचं रक्षण पालन आपण जबाबदार म्हणून किंवा आमच्या BJPच्या भाषेमध्ये चौकीदार म्हणून जर आपण केलं तर भविष्यात असे काय म्हणतात प्रश्न उद्भवणार नाहीत, संकट उद्भवणार नाहीत. मी माझ्या परीने माझी ही विचारसरणी आहे की असं माझ्या प्रभागात होता कामा नये. आणि त्याप्रमाणे पण सगळ्यांनीच असं करावं, ठाणे शहराचा विचार करता ते करायला हवं असं माझं मत आहे.
रस्तेचे विषय आहेत, स्वच्छता हा मी माझ्या प्रभागावर तर विचार केला तर मी प्लॅनिंग ठरवलेलं आहे. मी असं थोड्या दिवसात तुम्हाला माझी ती तयारी सुरू आहे. मी एक असं स्पर्धा ठेवतोय बरं. माझ्या प्रभागाची, की माझ्या प्रभागाचा पूर्ण लेआउट मी त्यांना देणार आहे. म्हणजे ऑनलाईन असेल ॲपद्वारे देणार आहे. तो पाहून नागरिकांनी, आर्किटेक्ट असतील, कोण असतील, तज्ज्ञ असतील वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांनी ते बघून माझ्या प्रभागामध्ये काय करता येईल, अरे वा, काय करायला हवं, या सूचना त्यांनी प्रॅक्टिकल कळवायच्या. प्रॅक्टिकल म्हणजे कशा, की मी म्हटलं की राणेसाहेब तुम्ही घनकचऱ्याची व्यवस्था करायला हवी, एवढं नाही. मग ते करायचं असेल तर मी काय करायला हवं याचं तुम्ही एखादं मॉडेल द्या मला. मॉडेल द्या मला. मी माझ्या प्रभागापुरता हा विचार करतोय आणि चांगले मी बक्षिसं देणार आहे. चांगले असे प्रस्ताव असतील जे लोकांच्या उपयोगाचे असतील. त्यामुळे काय होईल माहित आहे की मला एखादी कसं की मी ॲपवर टाकलं तर मला ते ओपन करून त्या लोकांना बघता येईल. मला कुठे मोकळी जागा आहे, कुठे महानगरपालिकेचे रिझर्वेशन आहे, इथे मला एखादं ऑक्सिजन गार्डन बनवता येईल, चांगल्या प्रकारची झाडं लावून. इथे मला चांगल्या प्रकारची फुलांची बगीचा बनवता येतील. एखाद्या ठिकाणी आम्हाला सिनियर सिटीझनसाठी काहीतरी वेगळा प्रयोग करता येईल. लोकांच्या मनात वेगवेगळे विचार असतात, कल्पना असतात, पण त्या लोकांसमोर येत नाही, शासनासमोर येत नाही. मी माझ्या प्रभागापुरतं असं काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि चांगलं ₹1,00,000-1,50,000 बक्षीस चांगलं असं आणि ते प्रॅक्टिकल होऊ शकेल असं असेल तर त्याला आपण देणार. थोड्या दिवसाने ते येईल. म्हणजे आपण ते माझा तो विषय चालू आहे, अभ्यास चालू आहे, त्याच्यावर ते बनवण्याचं काम चालू आहे. आणि हा एक मी नवीन प्रयोग करण्याचा विचार करतोय. आता तुमच्या माध्यमातून लोकांनी ऐकलं तर आणखी कोणी केलं तर माहित नाही मला, पण हा करण्याचा माझा 100% विचार आहे. इथे बघा, या प्रभागामध्ये 2-3 कॉलनी आहेत. त्यांचं नियोजन जर व्यवस्थित तिथल्या लोकप्रतिनिधीने केलं तर त्या प्रभागाची व्यवस्था, स्वच्छता, घनकचरा, सिक्युरिटी हे सगळे प्रश्न सुटतील. बघा, प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगतो, वसंत विहार हा भाग आहे, चारी बाजूने बंद आहे, बरोबर आहे. मोठे गेट आहे, त्या गेटवर आपण सिक्युरिटी यंत्रणा बसवली तर चोऱ्या, चेन स्केचिंग हे बंद होतील, चोऱ्यांचे प्रकार कमी होतील. बरोबर. जर वसंत विहार फेडरेशन आहे त्या संस्थांचं, त्या फेडरेशनने जर स्वच्छता म्हणजे झाडूवाले आहेत, रस्त्याची साफसफाई जर या फेडरेशनने स्वतः केली, बरोबर आहे. आता प्रत्येक सोसायटी झाडूवाल्याला 5,000 ते 7,000 रुपये देते महिन्याला, बरोबर ना. त्याच्याऐवजी ती यंत्रणा त्या फेडरेशनने घेतली, दिवसातून 2 वेळा कचरा साफ करा, रात्रीचा कचरा जमा करा, सकाळी महानगरपालिका असेल किंवा त्याच्या घनकचऱ्याची व्यवस्था तुम्ही करा, तुमची व्यवस्था तुम्ही करा, बरोबर आहे ना. बरोबर. तर एखादा छोटासा विद्युत प्रकल्प तिथे तयार होऊ शकतो या कचऱ्याच्या माध्यमातून. महानगरपालिका किंवा शासन त्याला सवलत देत असेल तर ती मी महानगरपालिकेकडे मागणी करतोय, अशा करणाऱ्या सोसायट्यांना तुम्ही सवलत द्या, तुमची करात सवलत द्या. खोटी आश्वासने नाही तर त्यांना प्रॅक्टिकल द्या, बरोबर आहे ना. त्यांनी जी खर्च आहे तुम्ही त्याचा इंटरेस्ट द्या, लोक स्वतःची पुंजी लावतील पण कर्ज घेतं. हे असे काही प्रयोग केले. माझ्याकडे शिवाजीनगर आहे, ठराविक एंट्री आहे. ही जर सगळी यंत्रणा तिथल्या स्थानिक फेडरेशनने केली, तिथल्या एखाद्या असोसिएशनने केली तर तो शासनाचा, महानगरपालिकेचा थोडासा ताण कमी होईल आणि आपल्या प्रभागाची स्वच्छता आपल्या हाती, आपल्या भागातल्या घनकचऱ्याची व्यवस्था आपल्या हाती. असे प्रयोग करता येतील का, माझ्या प्रभागामध्ये मी हे करण्याचा सुतोवाच करतोय. म्हणजे एकूण तुम्ही प्रयत्न करताय की आपलं जे ब्रीद वाक्य आहे, सबका साथ सबका विकास, ते अंत्योदयपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. 100%. किती यशस्वी होईल ते आपल्याला 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर नागरिकांचा सहभाग जास्तीत जास्त आला तर हा नक्की प्रकल्प आणि हे उपक्रम यशस्वी होतील. बरोबर आहे.